नमस्कार. आज आपण तुम्ही पाठवलेल्या भूगोलच्या अभ्यास साहित्यामध्ये एक खोलवरची सफर करणार आहोत. हे साहित्य म्हणजे केवळ नद्यांची नावं आणि नकाशांची जंत्री नाहीये, तर त्यात भारताच्या जीवनवाहिन्यांची म्हणजेच आपल्या नदी प्रणालीची एक अद्भुत कहाणी दडलेली आहे. चला तर, ही कहाणी उलगडून पाहूया आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. आणि ही कहाणी सुरू होते एका अगदी साध्या संकल्पनेपासून, जी आपल्या नोट्समध्ये सुरुवातीलाच दिली आहे: जलप्रवाह किंवा ड्रेनेज. पण ही संकल्पना वाटते तितकी सोपी नाहीये. याचा संबंध फक्त पाण्याशी नाहीये, तर तो भूगोलाशी, इतिहासाशी आणि आपल्या जगण्याशीही आहे. अगदी बरोबर. जलप्रवाह म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी आपण पावसाळ्याचा विचार करू शकतो. पाऊस पडल्यावर पाणी उताराच्या दिशेने वाहू लागतं, पण ते असं कुठेही पसरत नाही, बरोबर? ते लहान मोठे ओढे, नाले, नद्या यांसारख्या निश्चित मार्गांनी वाहतं. तुमच्या नोट्समध्ये म्हटल्याप्रमाणे जर हे मार्ग नसते तर सगळीकडे पूर आला असता. म्हणजे ही एक प्रकारे निसर्गाने तयार केलेली गटार व्यवस्था आहे. तुम्ही व्यवस्था हा शब्द अगदी अचूक वापरलात. कारण अशा अनेक नैसर्गिक चॅनल्सच्या जाळ्यालाच जलप्रणाली किंवा ड्रेनेज सिस्टम म्हणतात. आणि कोणत्याही प्रदेशाची जलप्रणाली कशी असेल हे काही गोष्टींवर अवलंबून असतं. जसं की तिथले खडक किती जुने आणि टणक आहेत, जमिनीचा उतार कोणत्या दिशेला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे पाणी किती प्रमाणात वाहतं. यामध्ये दोन महत्त्वाचे शब्द येतात: पाणलोट क्षेत्र म्हणजे कॅचमेंट एरिया आणि नदीचे खोरे म्हणजे ड्रेनेज बेसिन. हे दोन्ही शब्द ऐकायला जवळपास सारखेच वाटतात, पण त्यात एक छोटासा फरक आहे की नाही? हो, आणि तो फरक महत्त्वाचा आहे. नदी आणि तिच्या सगळ्या उपनद्या मिळून ज्या प्रदेशातलं पाणी वाहून नेतात त्या संपूर्ण प्रदेशाला नदीचे खोरे म्हणतात. गंगेचं खोरं हे एक प्रचंड मोठं उदाहरण आहे. तर जलविभाजक म्हणजे वॉटरशेड ही संकल्पना लहान नद्या किंवा ओढ्यांसाठी वापरली जाते. ते क्षेत्रफळाने कमी असलं तरी नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा एकक मानलं जातं. बंध तयार करते. हे किती वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं? तुमच्या नोट्समध्ये 4 मुख्य प्रकार दिले आहेत. हो, मुख्यतः 4 प्रकार दिसतात. सगळ्यात सामान्य आणि नैसर्गिक म्हणजे वृक्षाकार किंवा डेंड्राइटिक. हे अगदी आपल्या शरीरातल्या नसांसारखं किंवा झाडाच्या फांद्यांसारखं दिसतं, नाही का? जिथे जमिनीची रचना एकसारखी असते तिथे मुख्य नदीला उपनद्या अशा प्रकारे येऊन मिळतात जसं झाडाच्या खोडाला फांद्या फुटतात. उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात हा पॅटर्न सर्रास दिसतो. पण काही ठिकाणी जसं तुम्ही म्हणालात अमरकंटक सारख्या पठारावर तिथे एक वेगळाच प्रकार दिसतो. तिथे एक डोंगरमाथा आहे आणि तिथून नद्या सगळ्या दिशांना बाहेर पडतात, जसं एखाद्या चाकाचे आरे असावेत. त्यालाच केंद्रत्यागी म्हणजेच रेडियल पॅटर्न म्हणतात. एखादा ज्वालामुखी किंवा घुमटासारखा उंचवटा असेल तर तिथून नद्या सर्व दिशांना उगम पावतात. अमरकंटक हे याचं उत्तम उदाहरण आहे, जिथून नर्मदा आणि सोन यांसारख्या नद्या वेगवेगळ्या दिशांना वाहू लागतात. आणि तिसरा प्रकार तर आणखी वेगळा आहे: जाळी सदृश, ट्रेलिस. यात तर नद्या एकमेकांना काटकोनात छेदतात असं दिसतंय. हे कसं शक्य आहे? जिथे कठीण आणि मऊ खडकांचे थर एकमेकांना समांतर असतात तिथे हा पॅटर्न तयार होतो. म्हणजे नद्या मऊ खडकांना सहज कापतात आणि सरळ वाहतात, पण कठीण खडकांना ओलांडायला त्यांना काटकोनात वळावं लागतं. यामुळे एक जाळीसारखी रचना तयार होते. आणि चौथा अभिकेंद्री म्हणजे सेंट्रिपेटल. हा केंद्रत्यागीच्या अगदी उलट. म्हणजे सगळ्या नद्या बाहेरून आत एकाच ठिकाणी म्हणजे एखाद्या सरोवरात किंवा खोलगट भागात येऊन मिळतात. अगदी बरोबर. थोडक्यात काय, तर नदीचा प्रत्येक थेंब जमिनीचा नकाशा वाचूनच पुढे जातो. खडकांची रचनाच तिचा मार्ग ठरवते. वाह, म्हणजे जमिनीची रचना नदीचा प्रवाह ठरवते. मग आपल्या एवढ्या मोठ्या देशात जिथे जमीन इतकी वैविध्यपूर्ण आहे तिथे या नद्यांचं वर्गीकरण करणं खूपच गुंतागुंतीचं असणार. अगदी. म्हणूनच भूगोलात सोयीसाठी आपण तिला 3 वेगवेगळ्या निकषांवर विभागून पाहतो. सगळ्यात सोपा निकष म्हणजे नदी तिचं पाणी कोणत्या समुद्रात सोडते. हे खूपच रंजक आहे. म्हणजे देशाच्या मधोमध एक अदृश्य भिंत आहे जी ठरवते की पाणी पूर्वेकडे जाणार की पश्चिमेकडे. ही भिंत नक्की कशाशी बनलेली आहे? ही भिंत म्हणजे एक उंच भूभाग आहे ज्याला आपण जलविभाजक म्हणजे वॉटर डिवाइड म्हणतो. भारतात दिल्ली, डोंगररांग,
अरवली आणि सह्याद्री पर्वतरांगा हा मुख्य जलविभाजक आहे. याच्या पूर्वेकडील सुमारे 77% पाणी बंगालच्या उपसागरात जातं, ज्यात गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी येतात. तर पश्चिमेकडील 23% पाणी अरबी समुद्रात जातं, ज्यात सिंधू, नर्मदा, तापी यांसारख्या नद्यांचा समावेश आहे. आणि दुसरा निकष तर सोपा आहे, जो तुमच्या नोट्समध्ये दिला आहे, नदीच्या खोऱ्याचा आकार. मोठी, मध्यम आणि लहान खोरी. पण तिसरा निकष सर्वात महत्वाचा आणि स्वीकारार्ह मानला जातो. तो म्हणजे उगमाच्या पद्धतीनुसार वर्गीकरण. हो, आणि याच निकषावर भारताची संपूर्ण जलप्रणाली विभागली आहे. एक म्हणजे हिमालयीन जलप्रणाली, ज्या नद्या हिमालयात उगम पावतात. आणि दुसरी म्हणजे द्वीपकल्पीय जलप्रणाली, ज्या भारतीय पठारावर उगम पावतात. आणि या दोन्ही प्रणालींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. चला तर मग हिमालयापासून सुरुवात करूया. या नद्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्या बारामाही आहेत. पेरेनियल, म्हणजे त्यात वर्षभर पाणी असतं. याचं कारण म्हणजे त्यांना पाणी पुरवणारे 2 स्रोत आहेत: उन्हाळ्यात वितळणारा बर्फ आणि पावसाळ्यात पडणारा पाऊस. आणि यामुळेच त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. मी जेव्हा हिमालयन ट्रेकला गेले होते तेव्हा या व्ही आकाराच्या दऱ्या प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्या इतक्या खोल आणि तीव्र उताराच्या असतात की तिथे नदीचा आवाज घुमत राहतो. नदी अक्षरशः डोंगर पोखरून आपला मार्ग काढत असते. याच प्रचंड शक्तीमुळे त्या खोल घळ्या म्हणजे गॉर्जेस आणि धबधबे तयार करतात. बरोबर. आणि याच नद्या जेव्हा डोंगरातून खाली मैदानी प्रदेशात उतरतात तेव्हा त्यांचं रौद्ररूप एकदम शांत होतं. वेग कमी झाल्यामुळे त्या मंदावतात, नागमोडी वळणे, मियांडर्स घेऊ लागतात आणि आपल्यासोबत आणलेला गाळ किनाऱ्यावर टाकू लागतात. यातूनच पूर मैदाने आणि त्रिभुज प्रदेश तयार होतात. इथेच कोसी नदीचं उदाहरण महत्वाचं ठरतं, जिला बिहारचं दुःख म्हणतात. यामागे एक मोठं भूविज्ञान आहे. ती हिमालयातून प्रचंड गाळ घेऊन येते, जो मैदानी भागात पसरतो आणि तिचा मार्ग चढवून टाकतो. त्यामुळे होतं काय की नदीला दरवर्षी नवा रस्ता शोधावा लागतो. याचा परिणाम म्हणजे एका रात्रीत अख्खी गावं आणि शेती पाण्याखाली जातात आणि तिथे कायम अस्थिरता आणि गरिबी राहिली आहे. पण या नद्या नेहमीच अशा वेगवेगळ्या होत्या का? तुमच्या नोट्समधला एक सिद्धांत तर थत्त करणारा आहे. असं म्हटलं आहे की लाखो वर्षांपूर्वी सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 वेगवेगळ्या नद्या नव्हत्याच. हो, हा एक अत्यंत आकर्षक भूवैज्ञानिक सिद्धांत आहे. असं मानलं जातं की त्या काळी शिवालिक किंवा इंडो ब्रह्मा नावाची एकच महाकाय नदी होती. ती आसामपासून पंजाबपर्यंत म्हणजे जवळजवळ संपूर्ण हिमालयाच्या पायथ्याशी पश्चिमेकडे वाहत होती आणि सिंधाजवळ समुद्राला मिळत होती. ही कल्पनाच किती भव्य आहे. मग या एका महाकाय नदीचे 3 तुकडे कसे झाले? यामागे कोणती भूगर्भीय उलथापालथ झाली? यामागे ना जमिनीच्या आत 2 मोठ्या उलथापालथ झाल्या. पहिली, आज जिथे दिल्ली आहे त्या खालचा पोटवार पठाराचा भाग हळूहळू उंचावत गेला. हा भाग उंचावल्यामुळे इंडो ब्रह्मा नदीच्या प्रवाहात एक नैसर्गिक धरण तयार झालं आणि तिचे 2 भाग झाले. पश्चिमेकडील भाग सिंधू नदी प्रणाली म्हणून अरबी समुद्राकडे वाहू लागला आणि पूर्वेकडील भाग गंगा नदी प्रणाली म्हणून वेगळा झाला. अच्छा. आणि ब्रह्मपुत्रेचं काय? ती तर पूर्वेकडून येते. त्यासाठी दुसरी घडामोड कारणीभूत आहे. पूर्वेकडील राजमहाल टेकड्या आणि मेघालय पठार यांच्यामधला माल्डा गॅप नावाचा भाग खाली खचला. हा भाग खचल्यामुळे गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्यांच्या प्रवाहांना बंगालच्या उपसागराकडे एक नवीन आणि सोपा मार्ग मिळाला. अशा प्रकारे एका नदीतून आजच्या 3 महानदी प्रणालींचा जन्म झाला. ही तर एका नदीच्या फाळणीची कहाणी आहे. चला आता या 3ही प्रणालींची स्वतंत्रपणे ओळख करून घेऊया. सुरुवात करूया सिंधू नदी प्रणालीपासून. सिंधू नदीचा उगम तिबेटमधील कैलास पर्वतरांगेत बोखरचू हिमनदीजवळ होतो. तिबेटमध्ये तिला सिंगी खांबान म्हणतात, म्हणजे सिंहाचे तोंड. ही नदी लडाख आणि झास्कर पर्वतरांगांच्या मधून वाहते. झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या तिच्या 5 मुख्य उपनद्या आहेत. यापैकी चिनाब ही सर्वात मोठी उपनदी आहे. या 5 नद्यांच्या एकत्रित प्रवाहालाच पंजनाद म्हणतात. आता येऊया गंगेकडे, जी केवळ एक नदी नाही तर एक संस्कृती आहे असं म्हटलं जातं. तिचा उगम कसा होतो? गंगेचा प्रवास गंगा म्हणून सुरू होत नाही. उत्तराखंडमधील गंगोत्री हिमनदीतून ती भागीरथी नावाने उगम पावते. पुढे देवप्रयाग येथे तिला अलखनंदा नदी मिळते. या 2 नद्यांच्या संगमानंतर जो प्रवाह तयार होतो त्याला गंगा म्हणतात. यमुना तिची सर्वात लांब उपनदी आहे.
याशिवाय रामगंगा, घाघरा, गंडक आणि सोन यांसारख्या अनेक नद्या तिला येऊन मिळतात आणि भारतातील सर्वात मोठं नदीखोरं तयार करतात. आणि याच नदीच्या प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नमामि गंगेसारखा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, ज्याचा उद्देश फक्त पाणीच स्वच्छ करणं नाही, तर नदीकाठच्या संपूर्ण परिसंस्थेचं पुनरुज्जीवन करणं आहे. आता तिसरी आणि सर्वात गूढ नदी ब्रह्मपुत्रा. ही नदी तिबेटमध्ये चांगपो म्हणजे शुद्ध करणारी या नावाने ओळखली जाते. ती हिमालयाला समांतर पूर्वेकडे वाहत राहते आणि नामच्या बर्वा पर्वताजवळ एक तीव्र यू वळण घेऊन भारतात प्रवेश करते. अरुणाचलमध्ये तिला दिहांग म्हणतात. पुढे आसाममध्ये तिला अनेक उपनद्या मिळाल्यावर तिचं विशाल रूप दिसतं आणि तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. आणि बांगलादेशात गेल्यावर तिचं नाव पुन्हा बदलून जमुना होतं. ही नदी तिच्या पुरांसाठी खूप ओळखली जाते. याचं नक्की कारण काय? तिच्या पाणलोट क्षेत्रात जगातला सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे तिच्यात आणि तिच्या उपनद्यांमध्ये पाण्याची आणि गाळाची आवक प्रचंड असते. हा गाळ नदीच्या पात्रात साचतो. त्यामुळे पात्र उथळ होतं आणि पाणी सहजपणे किनाऱ्याबाहेर पसरतं. यामुळे आसाममध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. हिमालयातील या तरुण आणि शक्तिशाली नद्यांनंतर आता आपण वळूया भारतीय पठारावरील शांत आणि प्रौढ नद्यांकडे. द्वीपकल्पीय जलप्रणाली. या नद्या हिमालयन नद्यांपेक्षा खूप जुन्या आहेत, असं तुमच्या नोट्समध्ये म्हटलंय. हो, आणि हे त्यांच्या वाहण्याच्या पद्धतीवरून स्पष्ट दिसतं. त्यांची पात्रं ठरलेली आहेत. त्या सहसा मार्ग बदलत नाहीत. त्यांच्या दऱ्या रुंद आणि उथळ आहेत, जे दर्शवतात की त्यांनी कोट्यावधी वर्षांपासून झीज कार्य केलेलं आहे. पण त्यांची मुख्य मर्यादा म्हणजे त्या बहुतांशी हंगामी आहेत. त्यांचं जीवन पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. इथे पश्चिम घाट हा मुख्य जलविभाजक म्हणून काम करतो. हे खूप महत्वाचं आहे. तोच ठरवतो की कोणती नदी पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळणार आणि कोणती पश्चिमेकडे अरबी समुद्राला. अगदी. आणि या प्रणालीला आजचं स्वरूप मिळण्यामागे 3 मोठ्या भूवैज्ञानिक घटना आहेत. पहिली, लाखो वर्षांपूर्वी द्वीपकल्पाचा पश्चिम किनारा खचून समुद्राखाली गेला. दुसरी, हिमालयाच्या निर्मितीवेळी झालेल्या दबावामुळे नर्मदा आणि तापी नद्यांसाठी एक खचदरी म्हणजे रिफ्ट व्हॅली तयार झाली, ज्यातून त्या वाहू लागल्या. आणि तिसरी, संपूर्ण पठार वायव्येकडून आग्नेयेकडे किंचित झुकलं. त्यामुळे गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या बहुतांश मोठ्या नद्या पूर्वेकडे वाहू लागल्या. याच पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांमध्ये गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात आणि ती द्वीपकल्पातील सर्वात मोठी नदी आहे. तर पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांमध्ये नर्मदा आणि तापी या प्रमुख आहेत. पण त्या त्रिभुज प्रदेश तयार करत नाहीत, असं का? याचं कारण असं आहे की त्या कठीण खडकांमधून आणि तीव्र उतारावरून वाहतात. त्यामुळे त्यांना गाळ जमा करायला फारसा वाव मिळत नाही. त्या थेट समुद्रात मिळतात आणि त्रिभुज प्रदेशाऐवजी खाडी म्हणजे एस्चुरी तयार करतात. तुमच्या नोट्समध्ये कावेरी नदीची एक खासियत सांगितली आहे, जी तिला इतर द्विकल्पीय नद्यांपेक्षा वेगळी ठरवते. हो, ही एक विशेष बाब आहे. कावेरी ही एकमेव अशी द्विकल्पीय नदी आहे जिला दोन्ही मान्सूनचा फायदा मिळतो. तिच्या उगमाच्या ठिकाणी म्हणजे वरच्या खोऱ्यात तिला नैऋत्य मान्सूनमुळे म्हणजे उन्हाळ्यात पाऊस मिळतो. तर तिच्या प्रवाहाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे खालच्या खोऱ्यात तिला ईशान्य मान्सूनमुळे म्हणजे हिवाळ्यात पाऊस मिळतो. यामुळेच इतर नद्यांच्या तुलनेत तिच्यात वर्षभर बऱ्यापैकी पाणी असतं. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की भारताची जलप्रणाली किती वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीची आहे. एका बाजूला हिमालयातील बर्फावर जगणाऱ्या सतत उत्साही आणि काहीशा विध्वंसक तरुण नद्या, तर दुसऱ्या बाजूला पठारावरील पावसाची वाट पाहणाऱ्या शांत आणि स्थिर प्रौढ नद्या. या प्रत्येकामागे एक मोठी भूवैज्ञानिक कहाणी आहे. आणि या सगळ्या माहितीच्या आधारे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, जो तुमच्या नोट्सच्या शेवटी सूचित केला आहे. आपण पाहिलं की देशात एकाच वेळी एका भागात पूर असतो तर दुसऱ्या भागात दुष्काळ. यावरून असं वाटतं की समस्या पाण्याची उपलब्धता नाही तर त्याचं व्यवस्थापन आहे. नद्यांचा अभ्यास नकाशावर करणं सोपं आहे, पण या अमूल्य नैसर्गिक संसाधनाचं न्याय्य वाटप, वापर आणि संवर्धन कसं करायचं हे आजच्या काळातील सर्वात मोठं आव्हान आहे. भविष्यातील जलसुरक्षेसाठी खरं उत्तर कशात दडलं असेल? नदीजोड प्रकल्पांसारख्या महाकाय तांत्रिक उपायांमध्ये की प्रदूषण नियंत्रण आणि स्थानिक पातळीवरील जलसंवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.